हॅलो स्टुडंट, आज आपण कॉम्प्युटर ग्राफिक्समध्ये युनिट नंबर 2 रास्टरकरण ग्राफिक्स याच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पॉलिगॉन अँड इट्स टाइप आपण शिकलेलो आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण इनसाइड और आउटसाइड टेस्ट ऑफ पॉलिगॉन बघणार आहोत। इनसाइड और आउटसाइड टेस्ट ऑफ पॉलिगॉन। In standard polygon, shapes like triangle, rectangle, its component edges are joined only at vertices and edges do not have common point in the plane and edges are non-intersecting. आता जो काही पॉलिगॉन शेप आहे त्याच्यामध्ये ट्रायंगल येतं, रेक्टँगल येतं, त्याचे जे काही कंपोनंट एजेस आहेत ते जॉइनड असतात ॲट एका वर्टेक्सला आणि जे काही एजेस आहेत ते एका कॉमन पॉइंट एका प्लेनवरती कॉमन पॉइंटला ते कुठेही अटॅच होत नाही। त्याचबरोबर जे काही एजेस असणार आहेत ते कुठल्याही दुसऱ्या एजेसला ते इंटरसेक्ट करत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो, पॉलिगॉन म्हणतो। बट सम ग्राफिक्स ॲप्लिकेशन प्रोड्युसेस पॉलिगॉन शेप्स विच प्रोड्युसेस इंटरसेक्टिंग एजेस। आता सम ग्राफिक्स ॲप्लिकेशन असे प्रोड्युसेस आहेत पॉलिगॉन शेपमध्ये की प्रत्येक एज इंटरसेक्ट असू शकतात। For such shape, to find out if a particular point is inside or outside polygon is difficult and needs some rule or test to follow. आता असे बरेच शेप्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, एक पर्टिक्युलर पॉइंट जो आहे तो पॉलिगॉनच्या इनसाइड आहे की आउटसाइड आहे हे बघणं अवघड आहे। म्हणून आपण काय करणार आहोत तर एखादा रूल किंवा टेस्टची आपल्याला गरज असणार आहे। The following is a simple solution to the problem often encountered in computer graphics, determining whether or not a point x, y lies inside or outside a polygon. आता याच्या पुढे आपण एक सिंपल सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे प्रॉब्लेमवरती की जो काही पॉइंट x1, x, y जो आहे तो इनसाइड काय आउटसाइड पॉलिगॉन आहे हे आपण फाइंड आउट करू शकतो। These necessary for example in application such as polygon filling on a raster devices. आता हे जे काही एक्झाम्पल आहे ते आपण कशासाठी बघणार आहे तर पॉलिगॉन फिलिंगसाठी आपल्याला हे एक्झाम्पल उपयोगी पडणार आहे। Hatching in drafting software and determining the intersection of multiple polygons. असे बरेच सॉफ्टवेअर आता फाइंड आउट झालेत की जे काही इंटरसेक्शन असलेले मल्टिपल पॉलिगॉन जे आहेत ते आपल्याला इझिली फाइंड आउट करू शकतो आपण किंवा त्याच्यामध्ये ड्राफ्टिंग करू शकतो। असे बरेच सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत। बेसिकली देर आर टू टेस्ट दॅट इज कॉल्ड द रूल्स टू फाइंड आउट if a point is inside or outside a polygon, that is to identify interior or exterior region of polygon. आता याच्यामध्ये दोन बेसिकली टेस्ट आहेत ज्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट करणार आहे तर एक पर्टिक्युलर पॉइंट जो आहे तो इनसाइड आहे का आउटसाइड आहे पॉलिगॉनच्या, म्हणजेच त्याला आपण इनसाइड म्हणतो, त्याला आपण इंटेरियर रिजन म्हणू शकतो आणि जो काही आउटसाइड ऑफ पॉलिगॉन आहे त्याला आपण एक्सटेरियर रिजन ऑफ अ पॉलिगॉन म्हणू शकतो। आता याच्यामधले जे दोन टेस्ट कुठले आहेत, पहिला आहे तो ऑड इव्हन रूल आणि सेकंड जो आहे तो नॉन झिरो वाइंडिंग नंबर रूल। आता आपण पहिल्यांदा बघणार आहे ऑड इव्हन रूल। कन्सिडर अ पॉलिगॉन मेड अप ऑफ n vertices xi, yi where I ranges from 0 to n-1। आता आपण एक कन्सिडर करू की आपल्याकडे एक पॉलिगॉन आहे त्याच्यामध्ये n व्हर्टायसेस आहेत आणि त्या व्हर्टायसेसचा जो काही कोऑर्डिनेटर आहे तो xi, yi आहे आणि त्या i ची रेंज 0 पासून n-1 पर्यंत असणार आहे। The last vertex xn, yn is assumed to the same as the first vertex x0, y0, that is the polygon is closed. आता जो काही आपण पॉलिगॉन काढला n व्हर्टायसेसचा त्याचा जो लास्ट कोऑर्डिनेटर व्हर्टेक्स आहे xn आणि yn तोच म्हणजे आपला काय असणार आहे फर्स्ट व्हर्टेक्स x0, y0 असेल। हे दोन्ही ज्यावेळी सेम असतील तेव्हाच आपला पॉलिगॉन जो आहे तो क्लोज होणार आहे। To determine the status of a point xp, yp, consider a horizontal ray that is called as the scanline emitting from xp, yp and to the right. आता आपल्याला काय करायचं आहे, जो काही आपला पॉइंट आहे xp, yp
तो आपल्याला त्याचा स्टेटस आपल्याला डिटरमाइन करायचं म्हणजे फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, कन्सिडर अ होरिझोंटल लाईन, म्हणजे आपल्याला त्या पॉइंट पासून राईटला एखादी लाईन आपल्याला काय करावी लागेल, ड्रॉ करावी लागेल, ज्या लाईनला आपण होरिझोंटल रे किंवा स्कॅन लाईन म्हणतो. आणि तिथून त्यानंतर आपल्याला काय करणार आहे, if the number of times these ray intersect the line segment making up the polygon is even, then the point is outside the polygon. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या पॉइंट पासून आपण जी काही लाईन काढणार आहे ती लाईन किती पॉलिगॉनच्या किती लाईनला आपण सेगमेंट करते किंवा इंटरसेक्ट करते, तो जर नंबर आपला इवन असेल तर तुमचा पॉइंट हा आउटसाइड द पॉलिगॉन असेल. Whereas if the number of intersection is odd, then the point xp, yp lies inside the polygon. आणि तसंच तो जो काही पॉइंट आहे xp, yp तिथून जी काही लाईन आपली स्कॅन लाईन पास होणार आहे त्या पॉलिगॉनच्या किती लाईनला इंटरसेक्ट होणार आहे, तो नंबर जर आपला ऑड असेल तर आपला जो काही पॉइंट आहे तो इनसाइड द पॉलिगॉन असणार आहे. कंडिशन फॉर ऑड इवन रूल. आता याच्यामध्ये काही कंडिशन आहेत त्या आपल्याला बघायचे आहेत. इफ ड्रॉ अ लाईन फ्रॉम एनी पोझिशन पी टू अ डिस्टंट पॉइंट आउटसाइड द कोऑर्डिनेट एक्सटेंड द ऑब्जेक्ट अँड द काउंट द नंबर ऑफ एजेस क्रॉसिंग अलॉंग द लाईन. आता आपण काय करायचंय, जर एखादी लाईन ड्रॉ केली आपण त्या पी पॉइंट पासून बाहेरच्या साइड पर्यंत, तर त्या पॉलिगॉनमध्ये किती नंबर ऑफ एजेस क्रॉस झाले तो काउंट करायचा आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला काय कळणार आहे, आपला जो काही पॉइंट आहे तो इंटेरियर आहे की एक्सटेरियर आहे. आता पहिलं काय आहे, इफ नंबर ऑफ एजेस क्रॉस्ड बाय द लाईन इज ऑड, देन द पॉइंट पी इज द इंटेरियर. म्हणजे तुम्ही जी काही लाईन क्रॉस केले, जे काही एजेस आहेत, नंबर ऑफ एजेस त्या लाईनमध्ये क्रॉस झालेले आहेत, त्याचा जर नंबर ऑड असेल तर आपला पॉइंट जो आहे तो इंटेरियर असेल. इफ नंबर ऑफ एजेस क्रॉस्ड बाय द लाईन इज इवन, देन द पॉइंट पी इज द एक्सटेरियर. आणि तसंच जे काही आपले एजेस क्रॉस झाले असतील त्या लाईनला, तो जो काही नंबर आहे तो जर इवन असेल तर आपला जो काही पॉइंट आहे तो काय असणार आहे, एक्सटेरियर असेल. आता ह्याच्यामध्ये एक नोट आहे, समजा तुम्ही जी लाईन ड्रॉ केलंय म्हणजे तिथून जो काही पॉइंट पी आहे डज नॉट इंटरसेक्ट अ वर्टेक्स ऑर एंड पॉइंट, म्हणजे तो जो पॉइंट किंवा ती जी काही लाईन आहे पी पासून ड्रॉ होणारी ही कुठल्याही वर्टेक्सला किंवा एंड पॉइंटला ती इंटरसेक्ट करता कामा नये. आता ही आपण फॉर एक्झाम्पल बघूया. हा एक आपण काय केलेलं आहे, पॉलिगॉन काढलाय. ह्याच्यामध्ये आपण आता काय करू शकतो की आपला जो काही पॉइंट आहे त्याच्यावरून आपण तो पॉइंट पासून जी काही लाईन क्रॉस होते ती इंटेरियर आहे की एक्सटेरियर आहे आपण हे बघणार आहे. ठीक आहे, आता पहिल्यांदा बघूया. समजा आता ही एक लाईन ड्रॉ झाली. आता याच्यामध्ये किती लाईन क्रॉस झाल्यात, एकच, म्हणजे 1 इज अ ऑड नंबर, देन युअर पॉइंट इज इंटेरियर. सेकंड आपण एक लाईन ड्रॉ करूया. इथं पण काय होणार आहे, एकच लाईन आपली काय झाल्या, क्रॉस झाल्या, त्यामुळे हा पण काय असणार आहे, आपला इंटेरियर असेल. नेक्स्ट लाईन काढूया की आता आपण ह्या पॉइंट पासून लाईन मोजायचे किती क्रॉस झाल्यात. फर्स्ट सेकंड म्हणजे 2 पॉइंट आपले काय झालेत, क्रॉस झालेत, त्यामुळे हा जो काही पॉइंट आहे तो एक्सटेरियर आहे. नेक्स्ट एक लाईन ड्रॉ करूया. फर्स्ट लाईन ही आहे 1, सेकंड लाईन ही आहे 2 आणि थर्ड आहे 3. म्हणजे आपली ही जी काही लाईन जी आहे किंवा स्कॅन लाईन जी आहे ती किती लाईनला इंटरसेक्ट केले, तर 3 लाईनला केले, म्हणजे तो ऑड नंबर आहे म्हणून तो इंटेरियर पॉइंट असणार आहे. नेक्स्ट 1 आणि 2 लाईनला इंटरसेक्ट केले, त्यामुळे तो काय असेल, एक्सटेरियर असेल. नेक्स्ट आहे एकाच लाईनला क्रॉस केले म्हणजे तो ऑड आहे, म्हणजेच तो काय असणार आहे, इंटेरियर असेल. आणि अजून एक एक्झाम्पल बघूया आपण. ही जी लाईन आहे ती एकाच लाईनला इंटरसेक्ट केले, त्यामुळे तो काय असणार आहे, इंटेरियर पॉइंट असेल. आता ऑड इव्हन रूलमध्ये आपल्याला काय करायचं, ऑड इव्हन रूल काय असतात, काय आयडेंटिफाय करतोय ते आपण बघणार आहोत. द ऑड इव्हन रूल क्लासिफाईज each point not on one of the edges as either interior or exterior. म्हणजे याच्यामध्ये एखादा पॉइंट वरून आपण किंवा त्या एजेस वरून आपण तो इंटेरियर आहे का एक्सटेरियर आहे ते आपण बघणार आहे.
फ्रॉम द गिवन पॉइंट शूट अ स्ट्रेट लाईन टू आयडेंटिफाय नॉट पासिंग एनी व्हर्टायसिस. म्हणजे जो काही पॉइंट आपण लाईन काढणार आहे, स्ट्रेट लाईन काढणार आहे, ती इन्फिनिटी असू शकते ती लाईन, त्याच्यामध्ये कुठलाही व्हर्टायसिस त्या लाईनमध्ये काय व्हायला नसायला पाहिजे, पास व्हायला नसायला पाहिजे. नेक्स्ट, कॅल्क्युलेट द नंबर एन ऑफ एजेस क्रॉस्ड. त्यानंतर आपण काय कॅल्क्युलेट करायचं, त्या लाईनमधून किती नंबर ऑफ एजेस क्रॉस झालेत तो नंबर कॅल्क्युलेट करायचा. इफ एन इज ऑड, म्हणजे जे काही नंबर आपण कॅल्क्युलेट केलेत, किती एजेस क्रॉस झालेत त्याला आपण नंबर एन म्हटले, तो एन जर ऑड असेल तर तुमचा पॉइंट काय असणार आहे, इंटेरियर असेल. आणि तुमचा जर एन जो आहे तो इव्हन असेल तर तुमचा पॉइंट जो आहे तो काय असणार आहे, एक्सटेरियर असेल. द स्कॅनलाईन अल्गोरिदम वर्क अकॉर्डिंग टू दिस रूल. म्हणजे जो काही आपल्याला आपण जे मगाशी एक्झाम्पल बघितलं ते सगळं या जो काही रूल दिलेले त्याला तो फॉलो करतोय. सेकंड जो आहे तो नॉन झिरो वाइंडिंग नंबर. We need to know the direction of each edge in the polygon, that is whether the edge is clockwise or anti-clockwise. आता नॉन झिरो वाइंडिंग नंबर ज्यावेळी आपण मेथड यूज करणार आहे त्यावेळी आपल्याला काय माहिती पाहिजे, आपला जो काही पॉलिगॉन आहे त्यातल्या प्रत्येक एजेसची आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे. म्हणजे तुमचा एज हा क्लॉकवाईज डायरेक्शन चाललाय का काउंटर क्लॉकवाईज, म्हणजे ज्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो त्या डायरेक्शन मध्ये आहे, ह्याची आपल्याला गरज लागणार आहे. काउंट द नंबर ऑफ टाइम्स द ऑब्जेक्ट वाइंड्स अराउंड द पॉइंट इन अ काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन. आता आपल्याला जो काही नंबर ऑफ काउंट करायचंय, तो ऑब्जेक्टचा वाइंड करायचा आहे, तो पॉइंट हा काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन न काउंट करायचंय. फ्रॉम द गिवन पॉइंट अगेन ड्रॉ अ स्ट्रेट लाईन टू इन्फिनिटी. म्हणजे आपल्याला काय करायचंय, त्या पॉइंट पासून आपल्याला लाईन परत काय करायची, इन्फिनिटी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यासाठी रूल काय आहे, इनिशियल व्हॅल्यू ऑफ वाइंडिंग नंबर इज 0. म्हणजे आता स्टार्टिंगला ज्यावेळी आपल्याला अजून आपण चेक करतोय की तो इंटेरियर आहे की एक्सटेरियर, म्हणजे स्टार्टिंग व्हॅल्यू त्याची काय असणार आहे, 0 असेल. त्यानंतर आपण ते बघणार आहोत की वाइंडिंग नंबर ऍड करायचा की सबट्रॅक्ट करायचा. ड्रॉ अ लाईन फ्रॉम पॉइंट पी टू आउटसाइड द पॉलिगॉन विच डज नॉट पास थ्रू एनी व्हर्टेक्स. आता आपला जो काही पॉइंट आहे त्या पॉइंट पी पासून आपण आउटसाइड द पॉलिगॉन आपल्याला काय करायचे, एखादी लाईन ड्रॉ करायची, पण ती लाईन अशी ड्रॉ करायची की कुठल्याही व्हर्टेक्स मधून पास व्हायला नसायला पाहिजे. फॉर इच एज क्रॉसिंग द लाईन फ्रॉम राईट टू लेफ्ट. आता समजा आपला जो काही एज आहे, एजची डायरेक्शन आहे किंवा एज क्रॉसिंग त्या लाईनला आपण बघणार आहे, ती राईट टू लेफ्ट जात असेल. राईट टू लेफ्ट म्हणजेच आपला काय असणार आहे, काउंटर क्लॉकवाईज जात असेल तर तुम्हाला त्या वाइंडिंग नंबरमध्ये ऍड 1 करावं लागेल. हे लक्षात ठेवा की जो काही एजची डायरेक्शन आहे ती राईट टू लेफ्ट किंवा काउंटर क्लॉकवाईज वाटत असेल तर आपण त्या वाइंडिंग नंबरमध्ये ऍड 1 करायचं आहे. फॉर इच एज क्रॉसिंग द लाईन फ्रॉम लेफ्ट टू राईट, म्हणजेच क्लॉकवाईज असेल तर सबट्रॅक्ट 1 करायचं आहे. जर समजा तुमची लाईन जी क्रॉस झाली त्याची डायरेक्शन जर क्लॉकवाईज असेल किंवा लेफ्ट टू राईट असेल तर आपण जो काही वाइंडिंग नंबर आहे त्यातनं काय करायचं आहे, सबट्रॅक्ट 1 करायचं आहे. म्हणजे -1 त्या वाइंडिंग नंबर मधून करायचं आहे. इंटेरियर पॉइंट्स आर हॅव नॉन झिरो व्हॅल्यू फॉर द वाइंडिंग नंबर. आता समजा तुमचा जो काही वाइंडिंग नंबर आहे तो नॉन झिरो असेल तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, तुमचा जो काही पॉइंट आहे तो इंटेरियर रिजन मध्ये असेल. समजा एक्सटेरियर पॉइंट्स आर हुज व्हॅल्यू इज वाइंडिंग नंबर इज 0. जर तुमचा वाइंडिंग नंबर 0 आला तर तुमचा जो काही पॉइंट आहे तो एक्सटेरियर पॉइंट असेल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इनिशियल वाइंडिंग नंबर आपला 0 असणार आहे. जर तो राईट टू लेफ्ट म्हणजेच काउंटर क्लॉकवाईज फिरत असेल तर ऍड 1 करायचं. जर लेफ्ट टू राईट म्हणजे क्लॉकवाईज फिरत असेल तर आपल्याला काय करायचं, -1 करायचंय. आणि हे ज्यावेळी आपण करणार आहे त्यावेळी जर तुमचा वाइंडिंग नंबर जो आहे तो नॉन झिरो असेल म्हणजे 0 नसेल तर तुमचा जो काही पॉइंट आहे तो इंटेरियर पॉइंट असेल. आणि जर तुमचा वाइंडिंग नंबर जर 0 असेल तर तो एक्सटेरियर पॉइंट असेल. पुढे आपण एक एक्झाम्पल बघूया. आता ह्याच्यामध्ये मी आपल्याला पहिला रूल सांगितलाय की वाइंडिंग नॉन झिरो वाइंडिंग नंबर मध्ये आपल्याला काय करायचंय,
असा एक पॉलिगॉन काढायचा की त्या प्रत्येक एजची आपल्याला डायरेक्शन माहिती पाहिजे. ठीक आहे, म्हणजे मी एक पॉलिगॉन काढलाय, त्याच्यामध्ये प्रत्येकाला मी डायरेक्शन दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल बघूया. समजा मी हे काय केलंय, एक लाईन ड्रॉ केले पॉइंट पासून आउटसाइड द पॉलिगॉन मध्ये, आणि तुमचा हा जो काही ज्या एजला तो क्रॉस झालाय ती लाईन, त्याचे आपल्याला काय करायचं, डायरेक्शन बघायचे. म्हणजेच हा काय आहे, असा जाणार आहे आणि इकडे परत येणार आहे. म्हणजे तो काय करतोय, काउंटर क्लॉकवाईज फिरायलाय. बरोबर. मग काउंटर क्लॉकवाईज ज्यावेळेस तो फिरतोय त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, काउंटर क्लॉकवाईज फिरतोय त्यावेळी आपल्याला ऍड 1 करायचं आहे. म्हणजे वाइंडिंग 0 आपला काय आहे आत्ताचा 0 आणि त्याच्यामध्ये +1, म्हणजे आपला वाइंडिंग 0 + 1 म्हणजेच किती झाला, 1 झाला. म्हणजेच आपली ही जी काही लाईन आहे, वाइंडिंग नंबर आपला 1 आला, म्हणजेच नॉन 0 आलाय. म्हणजे आपली जो काही पॉइंट असणार आहे तो काय असणार आहे, तर इंटेरियर पॉइंट असेल. सेकंड एक्झाम्पल बघूया. आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, आता आपला वाइंडिंग नंबर किती आहे, इनिशियल व्हॅल्यू 0 आहे. आता याच्यामध्ये पहिला आपण हा क्रॉस लाईन बघूया. याच्यामध्ये पहिला जो एज आपण क्रॉस झालाय तो कसा फिरतोय, अँटी क्लॉकवाईज फिरतोय. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, ऍड 1 करायचं आहे. त्यानंतर सेकंड लाईन जो आहे तो कसा फिरायलाय, क्लॉकवाईज फिरायलाय. मग क्लॉकवाईज ज्यावेळी फिरत असेल त्यावेळेस आपण त्याला काय करतोय, -1 करतोय. म्हणजेच काय झालं, 0 + 1 -1, म्हणजेच काय आला आपला वाइंडिंग नंबर 0. मग वाइंडिंग नंबर 0 असेल तर तो आपला पॉइंट जो आहे तो काय असणार आहे, एक्सटेरियर पॉइंट असेल. नेक्स्ट लाईन घेऊया. आता याच्यामध्ये 3 लाईन क्रॉस झाल्यात. आपण ही फर्स्ट लाईन घेऊया. आता ही जी काही फर्स्ट लाईन आहे ज्याच्यामध्ये एज क्रॉस झालाय तो कसा फिरायलाय, क्लॉकवाईज मध्ये फिरायलाय. मग आधीचा इनिशियल काउंटर काय आहे, 0 आहे, वाइंडिंग नंबर 0 आहे. आता तो क्लॉकवाईज फिरायलाय त्यामुळे ते नंबर काय असेल, -1 करणार आहे. सेकंड लाईनला गेल्यानंतर तो काय करायलाय, आता ह्या लाईन पासून तो कुठे चाललाय, अँटी क्लॉकवाईज चाललेला आहे. मग अँटी क्लॉकवाईज ज्यावेळी तो जात असेल त्यावेळेस आपण काय करतोय, +1 करतोय. आणि त्यानंतर परत आपण काय करणार आहे, नेक्स्ट लाईन बघणार आहे. मग हा काय करायलाय, +1 केल्यामुळं हा परत क्लॉकवाईज फिरायलाय. म्हणजे क्लॉकवाईज फिरत असेल तर परत -1. मग 0 - 1 +1 -1 म्हणजेच आपला काय आला आन्सर, -1. म्हणजेच तो काय असणार आहे, नॉन 0 आहे, म्हणजेच इंटेरियर पॉइंट असणार आहे. नेक्स्ट आपण पॉइंट बघूया की याच्यामध्ये पहिली जी लाईन क्रॉस झाली आहे ती कशी फिरायला, क्लॉकवाईज मध्ये फिरायला. ठीक आहे, मग क्लॉकवाईज मध्ये आहे म्हणजेच तो काय असणार आहे, -1 असेल. आणि सेकंड जी लाईन आहे ती कशी फिरायला, ती पण क्लॉकवाईज मध्येच फिरायला. त्यामुळे तो पण काय असेल, -1 किती झाले, -2. म्हणजे तुमचा तो पॉइंट पण काय असणार आहे, इंटेरियर पॉइंट असेल. नेक्स्ट लाईन बघूया आपण. याच्यामध्ये काय केलंय, एकच लाईन क्रॉस होते पण ती कशी व्हायला, क्लॉकवाईज मध्ये व्हायला. म्हणजे 0 - 1 म्हणजेच -1, म्हणजे तो पॉइंट पण तुमचा काय आहे, इंटेरियर आहे. आणि लास्टचा आपण बघणार आहे की हा एक पॉइंट आहे आणि ही एक लाईन जी आहे ह्या 2 लाईन मध्ये तो इंटरसेक्ट झालाय. पहिली जी आहे ती कशी फिरायला, क्लॉकवाईज मध्ये, आणि दुसरी पण कशी करायला, लेफ्ट टू राईटच, म्हणजे क्लॉकवाईज मध्येच चालल्या. त्यामुळे दोन्ही पण क्लॉकवाईज आहे. म्हणजे -1 म्हणजेच -2 झाला. म्हणजे तो पॉइंट पण आपला काय आहे, इंटेरियर आहे. थँक्यू.